आपला पॉवर टिलर 9 वर्षापासून बंद होता तो हरी कोळी मिस्त्री यांनी दुरुस्त केला. हिंदुस्थानी इंजिनिअरिंग वर्क्स पेंढारी मिस्त्री आणि या ठिकाणी आपण आलोय आणि या ठिकाणी आपला पॉवर टिलर आणलेला आहे. आता पॉवर टिलर आणण्याच्या पाठीमागचं कारण आहे ते वेगळं आहे, कारण या ठिकाणी आपल्याला सीट करून बसवायचं, एक सीट तयार केलेलं आहे. हे माझ्याकडे ऑलरेडी एक सीट होतं जे पॉवर टिलरसाठी आपण घेतलं होतं आणि हे सीट या ठिकाणी आपण अल्टर करून पॉवर टिलरला बसवणार आहे. तर हे सीट बसवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. या ठिकाणी एक आम्ही लोखंडी पट्ट्या आणल्या होत्या, त्या कट करून होल मार्किंग करून कट करून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पाईप बसवलेले आणि सीट बसायची व्यवस्था केलेली आहे. तर हे काम जे आहे ते आमचे नेहमी जे पेंढारी मिस्त्री त्यांच्याकडे आलो आहे. आणि तुझं नाव सांग जरा. शाहरुख शेख. शाहरुख शेख समोर आहे. शाहरुख शेख मिस्त्री आंधळगावचा आहे तो. आणि दुसरा तुझं नाव काय रे बाबा? सूरज भाकरे. तू कुठला आहे? मग तुमचं गाव मूळ आंधळगाव असायला पाहिजे ना? सांगोलाच आहे का? बरं बरं. तर इथं सगळे लेथ मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन इथं आहेत आणि इथं मिस्त्री सगळ्यांचीच एक काय जे आपल्याला गरज आहे तर ती वेगळ्या प्रकारची कामं करून देतात. माझ्याकडे एक लॉनचं मशीन होतं, लॉन मोवर, आणि त्याच्या चाकाची किंमत होती कंपनीच घ्यायला गेलं तर एक 2000 दरम्यान. तर ते माझं एक फक्त 50 रुपयामध्ये एक चाक दुरुस्त करून देऊन बुशिंगा बसवून घेतलं होतं. म्हणजे असं काहीतरी कल्पकता वापरून, आयडिया वापरून मिस्त्री सगळ्यांचीच कामं व्यवस्थित करून देतात, वेळेवर करून देतात. आणि म्हणून मी या ठिकाणी नेहमी येत असतो. तर एक वेगळ्या आयडिया वापरून या ठिकाणी कामं केली जातात. आणि मिस्त्रीचा सुरुवातीचाच आपण जो नंबरचा नावाचा बोर्ड आहे तो आपण घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपलं हे जोडाजोडीचं काम आहे, त्याचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. या ठिकाणी आपलं सीट बसवायचं जे आहे ते काम चालू आहे, बरोबर आहे का मिस्त्री? आणि शेवटचा नट आपला बसत नाही, तर त्यासाठी आता तुमची आयडिया काय वेगळी? पट्टी थोडीशी प्रेसवर दाबून खाली करायची, त्यामुळे तो तिसरा नट बोल्ट आपला व्यवस्थित बसणार. तर अशा पद्धतीने हे परत एकदा नट बोल्ट काढून परत फिटिंग करायचं नियोजन चालू आहे. तर आपली जे ट्रायल अँड एरर, फर्स्ट ट्रायल, आणि इथं आपण यशस्वी होणार, बरोबर आहे का? हा. तर या ठिकाणी आपल्याला पट्टी थोडीशी बेंड करावी लागणार आहे. पट्टी शेवटच्या बाजूला थोडी खालीवर झालेली आहे आणि ती पट्टी आपल्याला खाली वाकवायचं काम चालू आहे. त्याची लेवल करण्यासाठी ही पट्टी आपण खाली दाबणार आहे. पट्टी खाली दाबायचं काम चालू आहे. दोन्ही पट्ट्या एका लेवलमध्ये आल्या का सहजासहजी ते बसलं जाईल आणि यासाठी पेंढारी मिस्त्रीने पट्टी खाली घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर आता या पट्टीला जो आहे तो दुसऱ्या पद्धतीनं बेंड देण्याचा प्रयत्न चालू आहे मिस्त्रींचा आणि एकच पट्टीला आपल्याला दाब देऊन खाली घ्यायची आहे. ही पट्टी आता आपल्याला थोडीशी उलटी वाकवायची गरज आहे, त्या हिशोबानं पट्टी वाकवायचं काम चालू आहे. आणि पट्टी उलटी वाकली आणि दोन्ही पट्ट्या जर एका लेवलमध्ये आल्या तर ते बसायला सोपं होईल. अजून थोडीशी वाकवावं लागेल, अजून थोडीशी. एवढी भरपूर होईल. तर या ठिकाणी नट बोल्ट बसवायचं काम चालू आहे आणि एक नट बोल्ट बसलेला आहे, दुसरा पुढच्या बाजूला बसवायचा प्रयत्न चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या बाजूचा नट बोल्ट आहे तो बसवलाय आणि तो नट बोल्ट बाहेर गेलेला आहे.
आणि शेवटचा जो मधला नट बोल्ट आहे तो पण सहजासहजी बसलेला आहे. तरी तिन्ही नट बोल्ट बसलेले आहेत. आणि नट बोल्ट बसल्यानंतर आता आवळून घ्यायचं काम मिस्त्री करणार आहेत. आणि हे नट बोल्ट आवळलं की मी जायला जरा रिकामा झालो. तर आता चिमटा लावून ही पट्टी टाईट करायचं काम आहे. तर असं शेवटचं नट बोल्ट एक बसवायसाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे. आणि हा नट बोल्ट बसवायचं जे काम आहे, तिसराही नट बोल्ट बसलेला आहे. चाकी बसली का पूर्ण फिटिंग झालं. आणि पाठीमागं अशा पद्धतीनं आपण जे जुनं सीट होतं घरातलं मिस्त्री, ते आपण जुनं सीट आपण इथं वापरात आणलेलं आहे आणि बसवलेलं आहे. आता ह्याचा रिझल्ट कसा मिळतोय काय मिळतोय ते आपल्याला तिथं वापरून बघावं लागणार. आणि 2 नट बोल्ट काढले का तो परत सीट आहे ते काढून ठेवू शकतो आपण. म्हणजे अशा पद्धतीनं आपण केलंय अटॅच आणि डिटेच. नट आवळायचे काम मशीनच्या साह्यानं चालू आहे. आणि शेवटचा नट बोल्ट आता बसवायचं काम चालू आहे. त्यानंतर हे मशीनच्या साह्यानं नट बोल्ट आवळून झालेले आहेत. तर पूर्ण तिन्ही नट बोल्ट आवळलेले आहेत आणि मिस्त्रींचं अशा पद्धतीनं काम संपलेलं आहे. पण एक काम राहिलेलं आहे की सीट थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. हे शेवटचं काम जे आहे ते सीट जरा थोडंसं तिरकं झालेलं आहे. तर हे तिरकं झालेलं सीट जे आहे ते सरळ करावं लागणार आहे. आणि यासाठी सीटच्या खालची नट बोल्ट काढायचं आणि ते सीट लेवलमध्ये घ्यायसाठी लूज केलेलं आहे. आणि लूज केल्यानंतर हे सीट सरळ झालेलं आहे. तर या ठिकाणी राजाराम गायकवाड सीट वरती बसलेले आहेत. हॉट सीट वरती बसलेले आहे. सीटची उंची कमी झाली असल्यामुळे तो सीटच्या खालचा पाईप काढून परत त्याला बेंड देऊन तो पाईप बसवायचे ठरले. आणि बेंड दिल्यानंतर ते सीट अगदी व्यवस्थित बसते.